उमेदवार सर्वांना आदरणीय असलेले मान्य प्रशांतदादा असतील, मान्य रामशेठ ठाकूर असतील, यांनी ज्यांना नेहमीच मान दिलेला आहे, सन्मान दिलेला आहे आणि या इथे ज्यांच्यावरती नेहमीच विश्वास टाकलेला आहे असे मान्य इक्बाल काझी साहेब, त्याचबरोबर सतीश पाटील, रेणुका मोरे नेटकर, सारिका अतुल भगत, त्याचबरोबर या इथे उपस्थित असलेले माजी नगरसेवक ज्यांनी प्रभाग क्रमांक 14 चा या इथे विकास व्हावा याच्यासाठी विशेष ज्यांनी खबरदारी घेतली, विशेष अशी मेहनत घेतली असे मुकीद काझी साहेब, त्याचबरोबर इथे उपस्थित असलेले महेश सावंतजी, या इथे उपस्थित सर्व मान्यवर उपस्थित असलेले सर्व नागरिक आणि मित्रांनो, ही आता प्रभाग क्रमांक 14 ची ही आता निवडणूक आपल्या सर्वांच्या समोर आहे, उमेदवार आपल्या समोर आहेत. प्रभाग क्रमांक 14 म्हणजे आपला पनवेल महानगरपालिकेचे 20 प्रभागांमध्ये जिथे सर्वात जास्त ही कामं झालेली आहेत किंवा चालू आहेत असा प्रभाग म्हणजे प्रभाग क्रमांक 14, जिथे 225 कोटीच्या पेक्षा जास्तची कामं ही झालेली आहेत किंवा चालू आहेत. त्याच्यामध्ये हिरकणी हॉस्पिटल जो आपण आतुरगाव पोलीस चौकीच्या मागे हा आपण बांधायला आता त्याची सुरुवात केलेली आहे. 400 बेडचं असं एक मोठं भव्य असं हा इथे हॉस्पिटल हा येत आहे. त्याच सोबतीने या आपण साईनगर मध्ये केलेले कॉन्क्रीटीकरणाची कामं असतील, त्या इथं केलेलं उद्यान असेल, त्याचबरोबर धाकटा खांदा मोठा खांदा या इथे मग आपण सांगता पाण्याच्या लाईन या सांगता आपण त्या इथे टाकून दिल्या. त्याच्याशिवाय मग आपण 52 मगला विभागामध्ये तिथे रस्त्यांचे आपण इथं डांबरीकरण केलेले आहेत. त्याशिवाय काळन समाज हॉल ते कोर्ट या रस्त्याचं आपण कॉन्क्रीटीकरणाची कामं केलेली आहेत. आणखी त्याचबरोबर मिश्रा मिळपुरी लायन्स गार्डन ते कोर्ट याचा रस्त्याचं आपण काम आपण काढलेलं आहे. त्या सोबतीने इथे लेंडाळे तलावाचा आपण इथं चांगल्या प्रकारे असा विकास केलेला आहे, जेथे मग आबाल वृद्ध असतील, महिला असतील हे त्या इथे जाऊन त्याचा त्या तलावाची इथं असलेल्या सेवा सुविधा याचा आस्वाद घेऊ शकतील. अशा प्रकारची ही कामं असतील किंवा पटेल मोहल्ला या इथे नाल्याचं केलेलं काम असेल, अशा प्रकारची बहुविध कामं ही आपण प्रभाग क्रमांक 14 मध्ये व्हावीत यासाठी आपले नगरसेवक माजी नगरसेवक माननीय मनोहर म्हात्रे साहेब असतील, मुकीद काझी असतील, सारिका भगत असतील किंवा त्याचबरोबर आपले हेमलता म्हात्रे असतील, यांनी घेतलेलं कष्ट त्याच्यामुळे प्रभाग क्रमांक 14 मध्ये एवढी सगळी कामं चालू आहेत. पुढील काळामध्ये सुद्धा आपल्याला या इथे रस्ता रुंदीकरण करून जेणेकरून बस ही या इथे जाणता इथपर्यंत बस येऊ शकेल आणि बस मध्ये आपले नागरिक बसून मग थेट रेल्वे स्टेशनला जाऊन ते त्यांच्या इच्छित स्थळी मग कोणाला काम धंद्याला मुंबईला जायचं असेल किंवा कोणाला थेट जाऊ शकतील अशा प्रकारच्या सेवा सुविधा या आपल्याला निर्माण करायच्या आहेत. आपण या इथे त्याचबरोबर पाण्याचा प्रश्न हा सांगता या इथे मिटावा या दृष्टीने आपण जयनगर या इथे भारतनगर या इथे आपण पाण्याची टाकी सुद्धा बांधली. त्याचसोबत नावाशेवा पाणी पुरवठा योजना नावामध्येच होता नावाशेवाला तिथे पाणी जेएनपीटीला पाणी नेलं जाणार होतं, परंतु माननीय आमदार प्रशांतदादा ठाकूर यांनी मागणी केली 2016 पासून म्हणजे महानगरपालिका स्थापन व्हायच्या अगोदर पासून त्यांनी सांगितलं की नाही आम्हाला इथे पनवेलला सुद्धा पाणी येणं आवश्यक आहे, तुम्ही फक्त जेएनपीटीला पाणी कसं काय नेताय, फक्त त्यांनाच गरज आहे का. तर मग त्यावेळेला माननीय आमदार प्रशांतदादा ठाकूर यांच्या आग्रहासह माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी इथे 100 MLD जादाचं पाणी हे आपल्याला या इथं पुरवत आहेत आणि याचं काम हे आपल्याला या सप्टेंबर 2024 पर्यंत पूर्ण होणं अपेक्षित होतं, परंतु कोरोनाच्या काळामुळे आपल्या या कामाला जो उशीर झालेला आहे. अपेक्षा होती की आता या नोव्हेंबर महिन्यापर्यंत काही केले काम पूर्ण करावं, पूर्ण होऊ शकलं नाही, पण समजा आपण आता ते मार्च महिन्यापर्यंत टार्गेट आहे, परंतु याच्यामुळे आपला पाण्याचा प्रश्न हा पूर्णपणे संपणार आहे आणि हे जे पाणी येणार त्याच्यासाठी पाण्याच्या टाक्या सुद्धा आपण या इथे आपण बांधलेल्या आहेत आणि नवीन टाक्या सुद्धा आपण बांधत आहोत. नवीन प्रकारच्या सेवा सुविधा या आपण इथे उभ्या करत आहोत. त्याचप्रमाणे आपण या इथे दिवावडी विद्यालयाच्या निमित्ताने आपण इथं आणखीन एक सुंदर अशी शाळा उभी केलेली आहे, जेथे प्रायव्हेट स्कूलच्या शिक्षणात सुद्धा लाजवेल अशा प्रकारचं शिक्षण हे आता तिथं दिलं जात आहे आणि त्याच्यामुळेच आता जास्तीत जास्त पालकांचा ओढा त्या इथे लागतोय आणि तिथे हाऊसफुल प्रवेश आता संपल्याचा तिथं बोर्ड लावायला लागतात. एवढी चांगली अशी स्थिती जिथे पनवेल महानगरपालिकेमध्ये येऊ शकलेली आहे, त्याचं श्रेय हे माननीय आमदार प्रशांतदादा ठाकूर यांना जात आहे.
आणि अशा प्रकारच्या सेवा सुविधा या जास्तीत जास्त निर्माण व्हाव्यात, यासाठी आपले सर्व माजी नगरसेवक माजी नगरसेवक मनोहर म्हात्रे असतील, माजी नगरसेवक मान्य मुकित काझी असतील, माजी नगरसेवक आपले हेमलता म्हात्रे असतील, माजी नगरसेविका सौ सारिका भगत असतील, यांनी केलेले जे काम होतं, आणि त्याचबरोबर मान्य इक्बाल काझी यांनी या इथे सर्व समाज एकत्र काम करावा, एकत्र राहावा आणि गुण्यागोविंदाने राहावा, यासाठी त्यांनी जे कष्ट घेतलेले आहेत ते सर्व काम पाहता, म्हणूनच प्रभाग क्रमांक 14 मध्ये 4ही इथे नगरसेवक आपले जे उमेदवार आहेत ते निवडून येतील आणि येथे भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआयचा झेंडा हा इथे नक्कीच फडकणार, याच्यामध्ये कोणालाही शंका बाळगायचे कारण नाहीये. तरी आपण सर्वांनी इथे कामाला लागूया आणि येणाऱ्या 15 तारखेला आपण आपली 4ही मतं ही कमळाला देऊया, एवढंच मी आपल्या सर्वांना इथे आवाहन करतो आणि इथे थांबतो. धन्यवाद.